हाय एव्हरीवन, तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का की तुम्हाला कोणत्या फंक्शनला जायचे आहे आणि अजिबातच वेळ नाही आहे तयारी करायला? तर चला, मी आज खूपच सोप्पा असा साडीवरचा लूक तुम्हाला दाखवते, जो की खूप सोप्पा होणार आहे. 5 मिनिटात आपण करू शकतो असा मी मेकअप लूक दाखवणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि 5 मिनिटात माझ्यासोबत रेडी व्हा. सर्वात आधी मी यूज करणार आहे मेकअप वाईप्स. जर काही डस्ट वगैरे असेल तर ती स्वच्छ क्लीन करून घ्यायची मेकअप वाईप्सने. त्यानंतर टोनर घ्यायचं, कोणतेही हायड्रेटिंग टोनर घ्यायचं आणि छान प्रकारे मुरवायचं आपल्या चेहऱ्यामध्ये. त्यानंतर मी यूज करत आहे निव्हियाची सॉफ्ट क्रीम. ठीक आहे, विंटर सीझनसाठी ही खूप छान आहे आणि छान मॉइश्चर देते आपल्या स्किनला. त्यानंतर मी यूज करत आहे स्विस ब्युटीचं बेस क्रीम. ठीक आहे, याने छान असं शायनी आणि हायड्रेटिंग बेस येतो. तर विंटर सीझनमध्ये नक्की तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर हे ट्राय करू शकता तुम्ही. यानंतर मी करणार आहे कन्सिलर. जिथे जिथे पिगमेंटेड एरिया आहे ना, आणि तुम्ही बघू शकता किती छान शायनी आहे याच्यामुळे झालेलं आहे. आणि हो, यानंतर मी कन्सिलरच्या आधी यूज करणार आहे हे रेनेचं बॉलिवूड फिल्टर प्रायमर. आणि बघा इन्स्टंटली कसं ब्लर आउट इफेक्ट देतं हे प्रायमर. खूप छान आहे, माझं फेवरेट आहे. तर याने प्रायमर अप्लाय करून झाल्यानंतर आपण करून घेऊया कलर करेक्टर. इथे मी यूज करणार आहे लिओन ब्युटीची ही पॅलेट, जी की खूप स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरमध्ये आहे. विंटर सीझनसाठी ड्राय स्किनवाल्यांसाठी तर बेस्ट आहे. आणि मी थोडासा डार्क जो कन्सिलर शेड आहे तो घेऊन अप्लाय करून घेऊन यानंतर माझा सेम शेड जो आहे त्याच्याने मी अप्लाय करणार आहे. ठीक आहे, पूर्ण जिथे जिथे आपण डार्क अप्लाय केलं ना शेड, त्यावर सर्व ठिकाणी हे अप्लाय करून घ्यायचं. छान ब्लेंड होतं हे आणि मस्त कव्हरेज पण आहे याला. यानंतर मी मामा अर्थचं सिरम फाउंडेशन यूज करणार आहे. हे पण बेस्ट आहे, विंटर सीझनसाठी तर परफेक्ट आहे. तर कोणतंही हायड्रेटिंग जे फाउंडेशन आहे ना, सिरम फाउंडेशन, ते तुम्ही विंटर सीझनसाठी वापरू शकतात. हे पण मी थोडंसं वॉर्मअप करून घेणार आहे बॅक ऑफ द हँडला आणि अप्लाय करणार आहे आणि मग ब्लेंड करून घेईल. यासाठी मी डॅम ब्युटी ब्लेंडर वापरणार आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने कमीत कमी फाउंडेशन वापरायचं, जास्त फाउंडेशन न घेता हा मेकअप खूप छान असा होणार आहे. तर अशा प्रकारे डॅम ब्युटी ब्लेंडरने सुंदर असं हे ब्लेंड होतं. आणि यानंतर मी डायरेक्ट जाणार आहे लूज पावडर. तर मी इथे घेतलेली आहे स्विस ब्युटीची लूज पावडर. याने पूर्ण असा बेस हा सेट करून घेणार आहे मी. तर हा आपला होणार आहे फास्ट मेकअप. त्यामुळे मी इथे क्रीम ब्लश आणि क्रीम कॉन्टोर न वापरता डायरेक्ट पावडर ब्लश आणि पावडर कॉन्टोरच वापरणार आहे. तर तुम्ही बघा नंतरचा जो लुक आहे तो किती सुंदर येईल आणि क्विक असा होणारा हा मेकअप लुक आहे. तुम्हीही सुद्धा नक्की ट्राय करा. यानंतर मी वापरणार आहे लिप लायनर आणि लिपस्टिक. यासाठी मी थोडासा वेगळा असा शेड वापरणार आहे आज. कारण कसं असतं ना, नेहमी आपण तेच शेड वापरून तेच नेहमी पिंकिश शेड वापरून, रेडिश शेड वापरून मला थोडा कंटाळा आलेला, म्हणून मी म्हटलं थोडा हा नवीन शेड ट्राय करूया. आणि यानंतर आपण करूया क्विक आय मेकअप लूक. ठीक आहे, एकदम सोप्पा असा लवकरात लवकर होणारा आय मेकअप मी करणार आहे. सर्वात आधी हा बेस कलर मी वापरलेला आहे. लाईट जो असेल ना तुमच्या आय शॅडो पॅलेटमध्ये तो वापरायचा. कोणताही लाईट कलरचा शेड आधी बेस म्हणून वापरायचा. त्यानंतर मी घेणार आहे थोडासा डार्क शेड आणि तो अप्लाय करणार आहे कॉर्नरला. ठीक आहे, असं डॅब डॅब करत छान अप्लाय करून घ्यायचा. थोडं फिंगर्सच्याच मदतीने ना असं ब्लेंडिंग छान करायचं. ब्लेंडिंग प्रॉपर असलं की बघा किती. आणि सेम पद्धतीने मी दुसरा पण आईचा मेकअप लुक कंप्लीट करते आहे. आणि थोडंसं वरतून मी शिमर हा शेड असा घेऊन टॅप टॅप करत लावून घेणार आहे दोघं साईडला. ठीक आहे, जास्त ब्लिंकिश नाही ठेवणार आहे. साधा सोप्पा असा सुंदर असा दिसणारा मेकअप लुक मी केलेला आहे. यानंतर मी अप्लाय करणार आहे काजळ. आणि त्याआधी मी करणार आहे इथं कॉन्टोरिंग, पावडर कॉन्टोरिंग. ह्याच सेम पॅलेटमध्ये कॉन्टोर आणि ब्लश पण आहे अवेलेबल. तर आपल्याला जास्त पण गोष्टी कॅरी करायची गरज नाही किंवा शोधाशोध करायची पण गरज नाही आहे. कॉन्टोर पटकन घेतला, लावला आणि मग याच्यातूनच ब्लश मी हा घेतलेला आहे. खूप सॉफ्ट असा पिंकिश ब्लश आहे. ओके, ब्लश पण मी अप्लाय करून घेतला. आणि मग याच्यानंतर मी अप्लाय करत आहे काजळ आणि लायनर. ठीक आहे, तर काजळ आणि लायनर केल्यावर तुम्ही बघा किती इन्स्टंट लुक येतो. तर आणि सॉरी, मी हायलायटरचं विसरले. हायलायटर मी अप्लाय करून घेते आहे. हायलायटरसाठी मी हे पॅलेट यूज करणार आहे. 5 in 1 पॅलेट आहे हे. याचं जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल कोणत्याही प्रॉडक्टची तर मला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये सांगा किंवा कमेंट करून सांगा. तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला, किंवा इन्स्टाला पण तुम्ही DM करू शकतात. तर इन्स्टाला तुम्ही अजूनपर्यंत मला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. तिथं पण मी वेगवेगळे ब्युटी हॅक्स शेअर करत असते. आणि हे बघा काजळ आणि आयलायनर मी लावून घेते आहे. आणि यानंतर आपला आय मेकअप इथे कंप्लीट होतो आहे. आयलायनरचं पण तुम्हाला कंप्लीट ट्युटोरियल हवं असेल तर तुम्हाला आयलायनर लावता येत नसेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल.
आणि इथे माझं झालं आहे आयलायनर लावून. आणि काजळ आणि आयलायनरने डोळे किती सुंदर दिसतात हे तुम्ही बघू शकतात. आणि इथे बॅकग्राऊंडला इग्नोर करा, माझे हस्बंड आत्ताच ऑफिसमधून आलेले आहेत. तर हे इथे मी लावत आहे सुंदर अशी चंद्रकोरची टिकली आणि माझा मेकअप लुक इथे कंप्लीट होतो. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल आणि किती फास्ट असा झटपट असा होणारा बट सुंदर असा हा लुक आपण केलेला आहे फक्त 5 मिनटात. जर तुम्हालासुद्धा आवडला असेल असा मेकअप लुक आणि तुम्हीसुद्धा करत असणार हे रिक्रिएट तर मला इंस्टाग्रामला नक्की टॅग करा. आणि आत्ता मला होत आहे खूप लेट. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशाच छानशा कंटेंटसाठी मेकअप लुकसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चलो मग बाय बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट वन.